हम यह वर्षगांठ कुछ इस तरह मनाएंगे, प्रभु श्री राम जी के मंदिर जाएंगे और 7 जन्म साथ रहे ऐसी पक्की सौगंध खाएंगे। तो पति बोला तुम चाहते हो हम मुंह खोले? तब पति बोला तुम चाहते हो हम मुंह खोले? प्रभु राम जी के सामने इतना मुंह खोले? अरे पति। तब पति बोला तुम चाहते हो हम मुंह खोले? प्रभु राम जी के सामने झूठ बोले? अरे भगवान एक बार तो फंसे, क्या बार फंसे? और तुमने चाहते जब दूसरे जन्म में हंसे? अरे तुमने हमारा दुर्दर्द तो पाता है, हमसे नौकर की तरफ डांटा है और साथ रहने के सबक माने हमने क्या किसी पागल कुत्ते ने डांटा? शेवटचा संदेश मी त्या विवाह प्रवेश करणार आहे। कुठे ना कुठे आपल्या आईवडिलांना दिसतो। कोणत्या शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात नाही गेला किंवा कोणत्या शुक्रवारी आपण देवीच्या मंदिरात नाही गेलो तरी चालतं, पण आईवडिलांच्या डोळ्यात मुलगा मला असं वाटतं की देव नाराज नाही, त्यापेक्षा मुलगा कुठे असंच एकदा मी वृद्धाश्रममध्ये गेलो होतो, तिथे कविता मला खूप असा लग्नातून वाटते की हा संदेश प्रत्येक देवाला गेला आणि बरेच आम्ही पाहतो की बरेच ते युवक आहे युवती आहे ते आपल्या मूळ कर्तव्याच्या लक्षात घ्या। वृद्धाश्रमांना श्री समजा आई वडील मुलं आणि सिंपल मराठी आहे म्हणजे सिंपल हिंदी आहे, पण हिंदीमध्ये छोटीशी कविता मन बहुत पछताया जब खून के रिश्तों में स्वार्थ आया। मन बहुत पछताया जब खून के रिश्तों में स्वार्थ आया। एक वृद्ध माता पिता तब बहुत पछताए जब उनके युवा पुत्र एवं पुत्र वधू पर पहुंचाए। तो यहाँ बच्चों का गुजारा मुश्किल है, वृद्धाश्रम चले जाओ और फिर कभी लोग बताओ। तब सैसला की आंखें और लड़का की जुबान से उतरते, तब सैसला की आंखें और लड़का की जुबान से उतरते बोले बेटा बेटा जब माता पिता और पुत्र के रिश्तों पर यही मापदंड है, हमें इस बात का दंड है। अरे पगले हम निस्वार्थ थे तब जब तुम पैदा हुए, काश निस्वार्थ होते तो आज हम वृद्धाश्रम में नहीं, तुम अनाथाश्रम में होते, तुम अनाथाश्रम में होते, तुम अनाथाश्रम में होते। त्यानंतर मी संस्थेचे संचालक अनुभव सोडणे व्यवस्थित अनुभव सोडणे यांना विनंती करते की आपण माझे मोठे बंधूपेक्षा मोठे बंधू जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आनंद आशेकर, सेवा निवृत्त पूर्ण संरक्षक, जिल्हा संरक्षक आणि माझे बंधू ज्यांच्या कविता ऐकून आपण बरोबर असला आणि तुमचा दिवसभरचा थकवा गेला असेल अशी माझी खात्री आहे। वेळ असतात त्यांनी आणखी होती तुम्ही आपल्याला ऐकवले असते आणि हसवत असतं, पण आपल्याकडे वेळेची कमी नाही। राकेशजी मॅडम या संस्थेच्या स्कूल समितीच्या सचिव आहेत आणि समुपदेशक त्याला काउन्सिलर म्हणतो माझे सहकारी एक विशेष शिक्षक आणि शिक्षक अशा काम करतात। परिचयामध्ये आपल्याला हे कळलं असेल की तुम्ही ज्या ठिकाणी आला आहात ती संस्था प्रतिबंध मुलांसाठी काम करते, ज्याला गतिबंध, लर्निंग डिसेबल, दुर्बल मनस्क अशा वेगवेगळ्या संख्या आहेत आणि वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं। आता हे जे आपण दिव्यांग म्हटलेलं आहे ते दिव्यांग 4 आपल्या समाजामध्ये अपंगाचे प्रकार असतात, त्यांच्यासाठी संबोधलं जातं। 4 दिव्यांग, 4 कोणते? एक फिजिकली हँडिकॅप ज्याला आपण डोळे पांगले ज्याला होतो, हात पायाचे दुसरा अपंगाचा प्रकार आहे डोळ्याने दिसत नाही त्याला आपण अंध म्हणतो,
तिसरं जे अपंगत्व आहे ते खूप बदली आहे. वाचता वाचा अपंग असतो आणि कानाने सुद्धा ऐकू येत. ते सगळ्यात चौथं जे आहे त्याच्यावर आपण बोलतो ते मानसिक दुर्बल किंवा मानसिक अपंगत्व किंवा ज्याबद्दल बुद्धी किंवा मेंटल रिटार्डेशन किंवा मेंटली वेगवेगळ्या समजतात. मी जे तुम्हाला संस्थेविषयी तर गाडाची माहिती दिली आहे की ही जी संस्था ही 1995 साली आम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये स्थापन केली आणि या स्पंदन संस्थेमार्फत रमेशजी नावाची शाळा, ती शाळेचं नाव एका संस्थेचं नाव आहे. रमेशजी हा शब्दही मराठीत तुम्हाला तिथे वाचला असेल तुम्हाला डिक्शनरी मिळणार हा शब्द आम्ही बनवलेला आहे. जरा आपल्याला माहिती असं त्याच्यामध्ये 2-3 विषय एकत्र आहेत. त्या रमेशजी शब्दामध्ये आपल्या बुद्धीचे प्रकार आहेत. संस्कृतमध्ये प्राकृतमध्ये त्याच्यामध्ये प्रमा नावाची बुद्धी आहे. ज्याला अप्लाइड नॉलेज इष्ट म्हणजे कल्याणकारी आणि इष्टी म्हणजे ज्या ठिकाणी यज्ञ केले जातात. यज्ञ हा शब्द यज्ञ म्हणजे प्रयत्न ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल ज्ञानासाठी अप्लाइड नॉलेजसाठी यज्ञ केले जातात, प्रयत्न केले जातात, ती जागा म्हणजे प्रवेश. तुझी आणि यथार्थ ज्ञान असते. चंद्रावर काय आहे त्याशी आपल्याला घेणं देणं आहे की नाही. चंद्रावर आपल्याला ते आहे काय चालू आहे त्याची आपल्या जीवन काय फरक पडतो का. मंगळावर पाणी आहे की नाही 10 वर्ष आधी आपल्याला माहित नव्हतं, आजही माहित नाही आहे. आपल्याला काय ते अप्लाइड नॉलेज नाही. अप्लाइड नॉलेज हे आहे आपल्याला आपले कपडे घालता येतात, आपल्याला आपले पैसे कमवता येतात, आपली माणसं आपल्याला ओळखता येतात, आपण स्वतःचे स्वावलंबी आहोत. जे ज्ञान आपल्याला स्वावलंबी बनवतं त्या ज्ञानाला प्रॅक्टिकल तर त्या परमेश्वरीचा अर्थ तो आहे. आणि तुम्हाला हे जरा मी मालूम याच्यामध्ये आलं की हा डिवाइस याला काय हा उद्योग पडला आहे करायचा. तुम्हाला पडलेला आहे उद्योग कारण आहे त्याला मी नसतं केलं तर माझ्या मला मोठं काम लागलं असतं. त्याचं कारण असं आहे की विशेष शिक्षक आपण डायरेक्ट एज्युकेटर पिक्चर आल्यावर राहिलेले आले होते, पण त्याच्या आधी विशेष शिक्षक होते, विशेष शाळा होते, ते समाजातल्या अनेक लोकांना माहिती होते. मी पोलीसमध्ये यायच्या आधी 1990 मध्ये आपल्या देशामध्ये एक मोठी संस्था आहे त्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी. ही आपल्या आशिया खंडातील मुलांसाठी काम करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. आणि त्या संस्थेतर्फे असे विशेष शिक्षक तयार केले जायचे जे 5-6 स्टेटमधून फक्त 25 लोक बनवले जायचे. त्यापैकी मी एक होतो. पण ते शिक्षक येत असतानाच आमचं इकडे सिलेक्शन झालं, आम्ही आलो आणि एक विशेष मास्तर व्हायचं ते राहून गेलो. पण त्या निमित्ताने अनेक विशेष मास्तर तयार केले, अनेक विशेष शाळा तयार केल्या. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 9 शाळा ते मी माझ्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी शासनाला असं वाटतं की विशेष शाळा सुरू केली पाहिजे ती कशी करायची त्यासाठी सुद्धा सरकारच्या पॅनलवर केंद्र शासनाच्या पॅनलवर आम्ही आहोत. आणि शासनाला मार्गदर्शन करतो की शाळा कशी असते. अंदमान निकोबारला एकही शाळा होती तेव्हा कापसेच्या ठिकाणी राज्यपाल होते, नायब राज्यपाल. तर त्यावेळेला त्यांनी आमच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि सरकार पडला आणि त्यांनी मला प्रतिनिधित्व घ्यायचं झालं होतं. तर तिथे सुद्धा शाळा आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही शाळा मी का काढली. कारण मी पोलीसमध्ये यायची आहे त्या शिक्षकांना शिकवणारा विशेष शिक्षक. आपण किती लोकांनी ब्लॅक पिक्चर पाहिलेला आहे. एनीबडी हात कोणाचा आहे. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी. तो अमिताभ बच्चन सुद्धा विशेष शिक्षक आहे. हे जर 2 विशेष शिक्षक तुम्ही पाहिले आमिर खान आणि त्याच्यापेक्षा अमिताभ बच्चन हा जास्त विशेष शिक्षकाचं काम आहे. तिथे थोडा सिनेमा इंडस्ट्री करायसाठी आमिर खानला जास्त एलेबल आहे, पण तो आहे. तर विशेष शिक्षक म्हणजे काय तर या अपंगांना शिकवणं हे सामान्य मुलांसारखं शिकवता येतं. सामान्य DA झालेला शिक्षक जो आहे तो अंधाला शिकू शकतो का. त्याला बिलकुल नॉलेज पाहिजे, बाकीचं नॉलेज पाहिजे. तर मूकबधिरांना आपल्या मास्तर शिकू शकेल का. तो तर पडून जाते की मास्तर तरी पडून जाईल किंवा ते तरी पडून जाते. आणि
हा काय बोलतो हे त्यांना समजत नाही. तर माइंड लँग्वेजचा अभ्यास असलेला त्या पद्धतीने शिकवणार. आता या सगळ्यांमध्ये गंमत अशी आहे, या सगळे जे 3 बाकीचे अपंग आहेत यांचा सिलेबस सारखाच आहे, पण मीडियम वेगळं आहे. म्हणजे जसं इतिहास हा दहावीच्या मुलांना सामान्य शाळेत शिकवला जातो, तोच इतिहास भूगोल गणित सगळं मंदिरांना तसंच फक्त वेगळ्या भाषेमध्ये शिकवतो. पण मतिमंद मुलांच्या शाळेत असं नसतं, वर्ग सुद्धा तसे नसतात. त्यांना दुसऱ्या माहितीची कारण काय, कोणती पिकं महत्वाची आहेत किंवा याच्याशी काही घेणं नाही. 18-19 वर्षाची जर मुलगी असेल, तिला स्वतःचे कपडे जर घालता येत नसेल, तिला टॉयलेट बाथरूमला जर जाता येत नसेल, तर आई वडिलांची किती चिंता वाढत असते लक्षात घ्या. तुम्ही मुली आहे त्याच्यामुळे आणि जेंट्स लोक त्याच्यामध्ये समजू शकतात. किती वया झालेली आहे आणि तिला स्वतःचे कपडेच घालता येत नाही, किती भयानक टेन्शन असेल. त्याच्यामुळे मी जे पुढे तुम्हाला जे सांगणार आहे जे व्यवस्थित आहे ते तुम्हाला आयुष्यभर कामात पडणार. ही विजिट जी आहे तुमची योगायोगाने आलेली तुमच्या भाग्यातला एक महत्त्वाचा क्षण. मी जे सांगत आहे कुठल्याही जगातला डॉक्टर किंवा सायकोलॉजिस्ट तुम्हाला हे एकच मिळते कधी शिकवणार. आणि हे जे नॉलेज आहे ते तुमच्या ऐकण्यापुरतं नाही, तुम्हाला आयुष्यभर कामात पडणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला ऐकायच्या आहेत आणि जर तुम्हाला त्या आयुष्यात कामात येतील असा विश्वास मला वाटतो. नंतर तुमच्या प्रतिक्रिया येईल असते. तर जेव्हा मतिमंद मुलाविषयी मी सांगत होतो, आपण फिजिकली हँडिकॅपचं किती लोकांना मला माहित आहे, स्टीफन हॉकिंग किती लोकांना माहित आहे? रेज द हँड. स्टीफन हॉकिंग नाव आहे की बऱ्याच जण स्पेस सायंटिस्ट होते मोठे, आता नाही येत आपल्यामध्ये काही वर्षापूर्वी. 4 मिनिटांनी एकत्र केले तरी पण त्याचं एकही अंग हे ठीक नव्हतं. बाकीचं जर त्रास होता, व्हीलचेअरमध्ये माने आणायचे, गुडघ्याचं जीव नाही, फक्त काय ठीक होतं, फक्त डोकं. आणि 4 मिनिटांची बुद्धी क्षमता जी आहे ती एकत्र त्यांच्यामध्ये होती. जगातले एरोस्पेस सायंटिस्ट त्यांना फॉलो करत होते, आजही करतील आणि पुढचे 25-20 वर्ष त्यांना फॉलो केल्याशिवाय एरोस्पेस सायन्स पुढे जाणार नाही, हे निश्चित आहे. दुसरं जग त्यांनी उत्पत्ती करायचं ठरवलं. अंध लोकांना तुम्ही किती मोठे मोठे म्युझिशियन पाहिलेले असेल, अंध लोक सिनेमाचं संगीत देणारे नाव आहे त्यांची पद्मश्री मिळाली. फिजिकली हँडिकॅप आहे ते उदाहरण मी सांगितलं. अनेक लोक तुम्ही मोठे मोठे अधिकारी पाहिले असतील, व्हीलचेअरवर आहेत, मंत्री पाहिले असतील, मोठे मोठे ब्युरोक्रॅट्स पाहिलेले असतील. मूकबधिर लोक सुद्धा शासनामध्ये क्लास 1 क्लास 2च्या पदावर आहेत. पण मतिमंद तुम्ही वेटर सुद्धा कधी पाहिले? कारण पुढच्या क्षणाला 5 मिनिटानंतर हे मतिमंद मूल काय वागेल कोणासोबत याची गॅरंटी असते. त्याची बौद्धिक क्षमता कमी असते. मतिमंद म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. मतिमंद मूल म्हणजे आता आपण जे सगळे लोक तुम्ही एकत्र बसलेले आहे, तुम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही सगळ्यांचं बौद्धिक क्षमता एकच असेल? पक्की नाही ना. आम्ही 4 जण इथं बसलो, आमची सगळ्यांची सारखी आहे का? अजिबात. पण तरी सुद्धा तुम्ही जे आहात, तुम्ही एका कॅटेगरी सिलेक्टेड आहात. तुम्ही नाही म्हणायला 4-5 लाख लोकांतून निवडलेले आहे. त्यामुळे बऱ्याचदा तुमचा एक ग्रुप आहे तो एका आयुष्याच्या जवळ आहे. तर सगळ्यांचं जे नॉर्मल आयुष्य जगतात त्या लोकांचं वय आणि त्यांची मानसिक क्षमता ही मिळती जुळती असते. म्हणजे 20 वर्षाची जी मुलं आहेत ती 20 वर्षासारखी बहुतांश नागपूरमधली, मुंबईमधली, पुण्यामधली सारखी वागतात, आहे की नाही? 10व्या महिन्याचा 11व्या महिन्याचं मुलं चालायला सुरुवात करतात, थोडं मागं पुढं होतं पण चालतात. मतिमंद मुलगा जेव्हा 20 वर्षाचा होतो तेव्हा त्याचा बुद्ध्यांक हा कधी कधी 10 वर्षाचा असतो, कधी कधी 9 वर्षाचा असतो, कधी कधी 5 वर्षाचा असतो, कधी कधी 20 वर्षाच्या मुलाचा बुद्ध्यांक हा फक्त 2 वर्षाच्या मुलाला असतो. 2 वर्षाचं मुलं जसं वागतं तसं 20व्या वर्षातला मुलगा वागतो. म्हणून या मतिमंद मुलांच्या सुद्धा 4 कॅटेगरी केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शाळेमध्ये काही लोक असे असतात जी 1ली 2री पर्यंत 3रीच्या पुढे ते जातच नाही. मास्तर त्यांना माठ्या म्हणतो, याला काही आता येणार नाही म्हणून त्याला शाळेतून सुद्धा काढलं जातं. ती बॉर्डर लाईन कन्सेप्ट आहे, ती वाटतात नव्हतं ती बॉर्डर. त्याच्यानंतर त्यांचा बुद्ध्यांक खाली आहे, जी 2री 3री पर्यंत शिकू शकतात ती मुलं जी आहेत ती मॉडरेट माइल्ड म्हणतात. त्याच्यानंतर मॉडरेट ज्यांचा 50 पर्यंत ऐकलं असतो, त्याच्यानंतर सिनियर नावाचे कॅटेगरी 30 पासून 50 पर्यंत असतो आणि त्याच्या खाली जे असतात 25च्या खाली 20च्या
अशी मुलं ज्या घरात जन्माला आली असतील त्यांचे काय हाल असतील. बॉर्डर लाईनवरची ठीक आहे, पण जी मी सिव्हिअरची सांगितली त्या घराची दिशा दशा सगळं बदलते. ही जी मुलं आहेत ती जेव्हा या शाळेमध्ये येतात तेव्हा ते कधी आमच्या शिक्षिकेला किंवा शिक्षकाला कानामागे ठेवून देतील, त्यांच्या तोंडावर फुटतील किंवा त्यांना ढकलून देतील किंवा त्यांना गचमिठी मारतील किंवा निघून जातील त्याचा नियम नाही, किंवा त्यांना चक्कर येऊन पडतील नियम नाही, किंवा स्वतःचं डोकं फोडून घेतील नियम नाही, किंवा दुसऱ्याला ठोकून काढतील त्याचा नियम नाही. मेंदूच्या पेशींची हानी झाल्यानंतर मतिमंदत्व येते. हे मतिमंदत्व भौतिक क्षमता मेंदूच्या पेशींची हानी होती म्हणून येतं, पण त्या मेंदूच्या पेशींच्या खाली तुमच्या अवयवांचं कणकणीत असतं. तुमचा जो मेंदू आहे ना त्याचे दोन असे भाग, एक मुठी एवढा असतात आणि असा भाग असतात, राईट हेमिस्फिअर लेफ्ट हेमिस्फिअर. एक मागे छोटासा लहान मेंदू असतो आणि मध्ये काहीतरी एक पिट्युटरी ग्लँड सारखी एक छोटासा भाग असतो आणि छोटे एक नर्वस कॉर्ड जाते त्याला मेडुला ऑब्लोंगेटा म्हणतात, जो आपल्या मानक्यांपासून पाठीच्या शेवटच्या भागापर्यंत तो मेंदूचाच एक भाग असतो, ज्याला मज्जारंग जो आपण मराठीमध्ये म्हणतो, हा मेंदूचा असा भाग. जसं इकडच्या जर फटका बसला आपल्याला तिकडे पॅरालिटिक अटॅक येतो, इकडे बसला तर इकडे येतो, कारण याच्या कंट्रोल असतं. ज्या ज्या मेंदूच्या पेशींची हानी होईल त्याच्या अंडर मानसिक क्षमता बौद्धिक क्षमता ही कमी होतेच, त्याच्यासोबत त्या अंडर जे काही अवयवांचं नियंत्रण दिलेलं आहे ते सुद्धा कला असतं. म्हणून मतिमंद मुलं ही नुसती मतिमंद नसतात, त्याच्यासोबत त्यांना फिजिकली हँडिकॅप असते. ते कानात असतील. अनेक मतिमंद मुलं, तुम्ही किती लोकांनी मतिमंद मुलं पाहिले? रेज हँड. तुम्ही पाहिलंच नाही असं रेज हँड वर त्यांनी मतिमंद मुलं पाहिलंच नाही. मी आहे असं पाहिलेलं नाही, सगळ्यांनी जवळजवळ पाहिजे. काहींच्या कुटुंबामध्ये बी असतील, काहींनी त्या शाळा पाहिलेल्या असतील, शेजारी बाजारी पाहिलेले असतील, ते पाहिजे. आता सगळ्यात मोठा असा प्रश्न येतो की बरं ही अशी विचित्र वागतात, त्याच्यानंतर ह्या फिजिकल क्षमता, तर परत याचा महत्वाचा जो पार्ट येतो जो तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे जाणून घेण्याचा, मग हे मतिमंदत्व येतं कशावर? मानसिक अपंगत्व जे आहे ते येतं कशा? आपल्याला सगळ्यांना पोलिओ का होतो, मेनिंजायटिस होतो, मेंदूच्या पेशींची हानी येतो, एक ताप येतो मोठा आणि लकवा मारला जातो, बरोबर? हे आपण अनुभवलेलं आहे, ऐकून आहे कोणाच्या तरी आपल्या कुटुंबामध्ये कुठल्या पेशी. पण मतिमंदत्व काय येतो आणि हे तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे, जे तुमच्या आयुष्यभर कामामध्ये येईल. मतिमंदत्व येण्याची कारणं ही जवळजवळ 100च्या पेक्षा जास्त आहे आणि सगळेच अपंगत्व त्याच्यासोबत काही ना काही थोड्या प्रकारे डिफॉर्मॅलिटी त्याच्या प्रकारे येतात. पण 3 महत्वाचे भाग यामध्ये आहेत. जन्माच्या अगोदरची कारणं. मूल जन्मत आहे, त्याचं बर्थ होत आहे, बाहेर बाळ येत आहे, ती कारणं. आणि बाळ जन्माला आल्यानंतर 2 वर्ष 6 वर्ष ती कारणं. म्हणजे प्रीनेटल जन्मापूर्वी, नेटल जन्मताना आणि पोस्ट नेटल जन्म झाल्यानंतर ही जी कारणं आहेत. जन्म झाल्याच्या अगोदरची काय कारणं असतील, ती कारणं सुद्धा ज्यांची लग्न झाली नाही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची. ज्यांचे लग्न झाले आता त्यांच्या किती जणांची पॅरेंट प्लीज रेज हँड. चला थोडे निवड तुमचं जसं आहे तसं पण चांगलंच असेल अशी अपेक्षा करू. पण ज्यांची नाही झाली त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. ही जी कारणं आहेत पहिली, जितकं आपण क्लोज रिलेशनमध्ये लग्न करतो, लक्षात घ्या, तितके आपल्या अनुवंशिक जे रोग आहेत ते एकमेकाला भिडतात. म्हणजे तुम्ही सख्या मामाच्या मुलीशी जर लग्न केलं तर तिच्या आजोबाकडून आलेले आजार आहेत ते लपलेले असतात. 2 जीन्स मिळतात आपल्याला, आईकडून एक बापाकडून एक. आपल्या चेहऱ्याचा जो रंग त्वचेचा रंग आहे तो आईकडून एक जीन्स आलेला असतो, बापाकडून एक. जो स्ट्रॉंग असेल तो म्हणजे कधी कधी आई मुलीचा मुलाचा अख्खा बाळाचा चेहरा तो आईवर असतो, कलर बापाचा घेतो, बरोबर? असं पाहिलं तुम्ही. तर का होतं, तो जो कलर आहे, रंग जो आहे, त्याचा जीन जो आहे तो स्ट्रॉंग आहे त्याच्यात. आणि त्याच्यात काय असतं, जसं रात आंधळेपण, माझ्या आजोबाला जर रात आंधळेपण आहे तर माझ्या बापामध्ये तो जीन्स येतो. माझ्या बापाकडून तो मला येतो, तर मला रात आंधळेपण होत नाही का, आईकडून चांगलाच नाही असं. पण माझ्या आजोबाकडून जर तो जीन्स परत इथून फिरून गेला, माझी सख्खी आत्याकडे मामीकडे दिलेली
असेल किंवा त्यांची मामाची म्हणजे माझ्या घरात तर असंच झालेलं आहे. माझ्या घरात माझी जी आजी आहे ती आणि तुमच्या सुद्धा घरामध्ये पूर्वीच आहे ती सख्या मामाची मुलगी होती. माझ्या बाबाची सख्या मामाची मुलगी, आमचा एक मोठा भाऊ आहे त्याची मामाचीच मुलगी, असे ते पिढ्याने पिढ्या चाललेले असतात. तर त्याच्यामध्ये ते जे आहे दोन्ही आई बाबांच्या मध्ये ते येतात आणि त्याच्यामध्ये हे जे जेनेटिक कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला मतिमंद होते, अपंग होते, बाकीचे जे आजार आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये. आईला जर फार सायकोलॉजिकल स्ट्रेस झाला असेल, तिचा छळ होत असेल, मानसिक तिला त्रास दिला जात असेल तरी सुद्धा अपंग होते. लक्षात आलं? म्हणून पूर्वी कुंडली नाडी तपासली जायची, आता ती नाडी तपासायची आहे की काय रक्तगट तपासायची. काही रक्तगट असे आहेत तर तुम्ही किती वेळा प्रेग्नन्सी राहते पण ते मिसकॅरेज अबॉर्शन करावं आणि ते रक्तगट घ्यायचं. खूप टेक्नॉलॉजी आलेली तरी सुद्धा त्याची गॅरंटी नाही. म्हणून ते जे आहे का आई वडिलांच्या जीवनसूत्रांमध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल तर ती मुलामध्ये रिफ्लेक्ट होतात. म्हणून लग्न करताना रक्तगट तपासणे किंवा बाकीच्या गोष्टी जितकं तुम्ही लांब दूरच्या नात्यांमध्ये लग्न होते तेवढी जी येणारी आपत्ती ती स्ट्रॉंग जन्माला येते. हे सायंटिफिक प्रूव्ह झालेलं आहे. म्हणून मतिमंद मुलं जी पारशी समाजामध्ये ही जास्त आहे. लक्षात घ्या, स्टडी झालेलं आहे का तर त्यांच्यामध्ये काय आहे, सख्या ब्लड ग्रुपमध्ये लग्न करण्याची पद्धत आहे. त्याच्यात फार मोठी पीएचडी वगैरे सगळं झालं. अजून लग्नाच्या अगोदर काय समजा प्रेग्नन्सी आहे तर त्याच्यामध्ये जर गर्भाला पोषक तत्वच मिळाली नाही, काय असतं बाळ पोटामध्ये असतं एमएसके स्पॉट मुळे आई जे खाते तेच त्या मुलाला जातं. अनेक वेळेला आत्ताच्या जगामध्ये मी पाहिलेलं आहे, मी स्वतः पोलीस ऑफिसर आहे आणि ठिकाणी पाहतो आजकाल मुलं सगळेच व्यसनाच्या फार आलेली. जर काही नार्कोटिक्स सारखे जर पदार्थ असेल की जर आई सेवन करत असेल की स्वतः व्यसनी असेल तर या सगळ्याचा परिणाम त्या बाळावर होत असतो. आणि अनेक ठिकाणी अंधश्रद्धा ज्या आहेत त्या सुद्धा कारणीभूत होतात. कारण तुम्ही त्या अंधश्रद्धांपोटी अनेक गोष्टीपासून त्या बाईला वंचित, व्यवहार स्त्रीला वंचित ठेवत असतात. तर ते झालेलं आहे. शिवाय जे आत्ताची जी लाईफस्टाईल जी झालेली आहे ती इतकी लॅव्हिश झालेली आहे की पूर्वी जे कुंटन मिंटन जे सगळं होते व्यायाम व्हायचे, भांडी घासण्याचे बायकांचे, ते आता बंद झालेले आहे. त्याच्यामुळे त्या प्रेग्नन्सी जे तुम्हाला 101% कुठे करावं लागते, हॉस्पिटलमध्येच. पूर्वी तर नॅचरल बर्थ व्हायचे आणि ते कधी झालेले चांगले, आजही सायन्स बेस बनते, पण आता त्याच्या आधी लागू नका. म्हणजे बेस्ट सजेशन हे राहील की मला तसं म्हणता येणार. पण त्या पद्धतीनं जर बाळ पोटात आहे आणि त्या बाईला आजार झालेला आहे, ताप आला, तर लक्षात घ्या जगामध्ये सगळ्या गोष्टी मान्य करायच्या, पण गरोदर स्त्रीला आणि लहान बाळाला आलेला ताप हा कधीच त्याला निग्लेक्ट करायचं नाही, दुर्लक्षित करायचं नाही. आपल्या घरामध्ये कोणी बहिणी बहीण ताई असेल तिला हे सांगायचं, आपल्या आईला सांगायचं, आपल्या भाऊजाईची काळजी घ्यायची. ताप आला पटकन तो ताप गेला पाहिजे. रात्री 1:30 वाजता बर्फाच्या पट्ट्या ठेवा कपाळावर, सर्दी होऊ द्या, थंड पाणी होतं पण ताप उतरला पाहिजे. ताप हा सगळ्यात मोठा मेंदूचा शत्रू आहे. तो नॉर्मल ताप सुद्धा मोठ्याने कंट्रोल होऊ शकतो. कधी कधी मिसमेडिकेशन होतं, म्हणजे काय होतं की चुकीची औषधे त्यांचा मारा जास्त होतो आणि त्याच्यामधून होतं किंवा पॉइझनिंग होतं, चुकीचे आहार चालले जातात, त्याच्यामधून सुद्धा हे सांगितले आहे. आणखी बरीच कारण आहे, त्याच्याविषयी मला खूप बोललो तर आपल्याला 3 तास लागतात. आता तुम्ही म्हणाल की जन्म होताना का मतिमंदत्व येत असेल, तुम्हाला माहिती आहे ना काही मुलं जी ती पायाकडून येतात आणि अडकतात. ती म्हणतात नॉर्मल डिलिव्हरी नाही, आडवं झाले, बाळ आडवं झाले, काही पायाकडून पहिलं डोकं येतं. ज्या वेळेला बाळ बाहेर येतं त्यावेळेला जी डोक्याची कवटी असते ती जी कवटी आहे ती फार प्लॅस्टिक सारखी पातळ असते. बाहेर आल्यानंतर काही हळूहळू तासाने तिला कडकपणा येतो आणि ते बाळ बाहेर यावं म्हणून डॉक्टर ते काहीच्या लावतात. अशा त्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत ते दाबतात आणि बाहेर खेचायचा प्रयत्न करतात. कधी कधी ते जास्त दाबल्यामुळे सुद्धा होतं. डॉक्टर आपली चूक कधीच जगामध्ये सांगत नाही. ज्यांनी हॉस्पिटलच्या थिएटरमध्ये काम केले पाहिजे त्यांना ते लक्षातच ते कधी कधी बाळ फटकन बाहेर त्याचं डोकं आपलं म्हणजे प्रेशरमध्ये ते येतं आणि काय जर जड वस्तू असेल ते आपटतं, त्याच्यामुळे येतं. कधी कधी जी ॲम्बिस्कस स्पॉट असते त्याला बेबीचे नाळ म्हणतो आपण, तिचं गळफास बसतो आणि हे ओढत राहतात. जर ते आता ह्या सगळ्या गोष्टी थोडे थोडे बंद व्हायला, पण तरी सुद्धा आजच्या काळामध्ये सुद्धा ते अलीकडे सुद्धा मी नागपूरमध्ये 3 डिलिव्हरी अशा पाहिलेल्या आहेत. त्याला गळ्याचा फास बसण्यामुळे बाळाला श्वास त्यांचे डॉक्टर
ओढतंय, मग मोठ्या डॉक्टरला कळतं काहीतरी गडबड आहे, मग तो चेक करतो परत त्याच्यामध्ये, तर ते त्याच्यामध्ये दिसतंय की ती गळ्याची, मग ती सोडवली जाते किंवा तिला कट केलं जातं. अशा सुद्धा गोष्टी होतात. कधी कधी त्याच्यामध्ये जे इन्फेक्शन होतं किंवा अॅनेस्थेशिया जो दिला जातो आईला, त्याच्यामध्ये गडबड होते, ते त्याचा सुद्धा परिणाम बाळावर होतो. अशा किंवा त्याच वेळेला जर बाळाला संसर्ग झाला, कधी कधी वेगवेगळ्या कारणांमुळे नाक तोंड जर बंद झालं, तर जे ब्लडिंग होतं, जे फ्लुइड असतं ना, त्याला विस्कस फ्लुइड म्हणतो, त्याला गर्भजल होतो, ते तोंडामध्ये जातं, ते अडकतं आणि ते लहान जीव असतो त्याला काही समजत नाही. म्हणून तुम्ही पाहिला असेल तर डॉक्टर असं बोटं घालतात, आपल्याला खूप वाईट वाटतं गजागज बोटं घालतात. ज्यांनी पाहिले असेल डिलिव्हरी ते फार क्रूरपणे करतात, आपल्याला वाटतं, पण ते चुकीचं नाही, ते बरोबर असतं, ते तसं करायला लागतं. आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगा, बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो. बाळ जन्माला आल्या पहिला प्रश्न विचारला जातो कोणता? एक जण बरोबर. अजून दुसरा त्याला प्रश्न, तर मुलगा आहे मुलगी, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा मेडिकल सायन्सचा जर व्यक्ती असेल तो हे विचारतो, बाळ रडलं. बरोबर, बाळ रडलं तर समजायचं साऊंड दिली, आणि बाळ जर रडत नसेल त्याला रडवायचा डॉक्टर बराच वेळ करतो. कारण रडणं म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळण्याची खूण आहे. 2 मिनिट लक्षात घ्या, लिहून घ्या तुम्ही वाटलं, 2 मिनिटापर्यंत जर मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही, तो एनिवे उठेल. काहींची क्षमता योगानंतर वाढते. मी सुद्धा 3 मिनिटं बघू शकतो. आम्ही पुढे गेलो, आमचे भाऊ चांगले स्विमिंग चांगले जलतरणपटू आहे, आम्ही उड्या मारण्यामध्ये भाग, पण ते नंतर जसं आहे 2 मिनिटापर्यंत जर ऑक्सिजन मिळाला नाही मेंदूला, तर मेंदूच्या पेशींची हानी सुरू होते. तर तोपर्यंत ते बाळ रडलं पाहिजे म्हणून डॉक्टर येणं प्रकारे प्रयत्न करतात, म्हणून ते बाळ रडलं पाहिजे. म्हणून बाळ रडणं पहिली तुमची गुड सिग्नल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुलगा आहे का मुलगी हे नंतर विचार, पण बाळ रडणं महत्वाचं. म्हणून तो ऑक्सिजन जाणं त्यावेळेला. त्याच्यानंतर त्यावेळेला आता हे जन्मानंतर काय काय गोष्टी घडतात तुम्हाला माहिती आहे. बाळाच्या घरी मोठे मोठे शत्रू असतात. पहिला आपल्याकडे असा समज होता की आईचं जे दूध आहे ते पहिले पाजत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ना, पहिले खूप काय बाकी आपल्या बस जे होते त्याचा सुद्धा प्रचार होता की स्तनपान लगेच करून. आता तुम्हाला एसटी याच्यावर तिथे आईचं स्तनपान हे सगळ्यात महत्वाचं पहिलं, कारण निसर्गाने सगळ्या सृष्टीमध्ये अशी सवय करून ठेवलेली आहे की त्याचं जे आपत्ती असेल, झाडाचं असेल, प्राण्याचं असेल, माणसाचं असेल, त्याच्या आईजवळ किंवा त्याचा जो कुणी पालक असेल त्याला जगवण्यासाठी जे जे त्याला आरोग्याच्या वर्धक आहे ते त्याच्या आईकडे किंवा बापाकडे दिलं असतं. आईचं जे पहिलं 7-8 दिवसाचं जे दूध आहे त्याच्यामध्ये भयानक प्रकारच्या दाबून रोग प्रतिकारक शक्ती दिली असते. तुम्ही जे मोड आलेले जे मटकी वगैरे खाता ना, ते कधीच बिना भाजता किंवा स्वच्छ केल्याशिवाय खाऊ नका. कारण जेव्हा मोड येतो ना, तुम्ही पाहिलं का त्या मोडाला कधीच आळी लागली, कधी पाहिलं का त्या मोडाला आळी लागली नाही, असं नाही. कारण त्याच्यात पॉयझन असतं. जन्मताना ते झाड टिकावं म्हणून त्याच्यामध्ये पॉयझन टाकलं जातं पहिल्या याच्यामध्ये. म्हणून मटकी तुम्ही अशी कच्ची कधी खाऊ नका, तुमच्या शरीराची हानी होत असते. डायजेशनला प्रॉब्लेम, काही लोकांना डिसेंट्री लागते, म्हणतात मला पचत नाही, ते जड आहे. ते जड नाही आहे, ते पॉयझन आहे. तुम्ही मटकी खायची आम्ही त्याला साफ करा आधी, किंवा त्याला थोडंसं हलकं काय करा, वापरून घ्या आणि मग ते खा. सेम तसंच आहे की आईचं दूध हे फार स्ट्रॉंग असतं मुलासाठी, ते तुम्ही दिलं पाहिजे. आईला दूध पाजलंच पाहिजे. नसेल तर त्याच्यासाठी काय करता येईल पहा. बाकी महत्वाचे काही फॉलिक ऍसिडच्या डिफिशियन्सी जो आहे गर्भधारणेपासून सुरू केल्या पाहिजे. आयर्न आणि कॅल्शियम जर तुमच्या याच्यामध्ये कमी पडलं तर हमखास बाळ तुमचं फॉलिक ऍसिड डिफिशियन्सीमुळे हे प्रॉब्लेम तयार करतं. त्यासाठी सगळ्या प्रकारची फळं, भाज्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या, सगळ्या प्रकारच्या विविध. लक्षात घ्या, आपल्या जगामध्ये पूर्ण मानवसृष्टीमध्ये जागतिक कीर्तीच्या तत्वचिंतकांनी गोष्ट नमूद केलेली आहे. ती अशी नमूद केलेली आहे आणि ती महत्वाची आहे. जे ज्या पृथ्वीच्या पाठीवर जे जे प्राणी एकाच प्रकारचं अन्न खात राहिले त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही. माणूस जितकं खातो तितकं कोणतं प्राणी खातो ना. माणूस काय काय खातो म्हणजे आपण जरी सगळ्यांनी मी काय काय खातोय सांगायला लागलो ना, तरी मी ज्या गोष्टी सांगतो त्या 10 गोष्टी तुम्ही नाही खाल्लेल्या आहेत आणि तुम्ही ज्या गोष्टी खाल्लेल्या आहेत आपसापसात त्या 10 गोष्टी नाही खाल्ल्या. की माणूस विविध प्रकारचं खाद्य खातो. वाघ फक्त एकच गोष्ट खातो,
काय खातो? हत्ती तेवढंच खातो म्हणून ते बघा एवढा झाला, पण मेंदू लहान, काम करत नाही. आपण मनुष्य विकसित होण्यासाठी जे जे कारणीभूत असेल ते विविध प्रकारचं अन्न आहे आणि ते भयानक प्रकारे आता आपण नाहीसं केलेले, घाण केलेलं आहे, त्याला विद्रुप केलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे जे त्यावेळेला गर्भधारणेच्या वेळेला बिना खतं वापरलेली शुद्ध जर म्हणजे रासायनिक खतांचा वापर नसलेली अन्न वगैरे खाल्लं तर तुमच्या बेबीज ह्या सापड होतील. अनेक वेळेला आत्ताचे जे बेबीज जन्माला येत आहे त्याच्यामध्ये मतिमंदत्वाचे कारण म्हणजे किंवा अपंगांचं किंवा विद्रुप मुलं जन्माला येण्याची स्किन खराब असण्याची कारण, कॅन्सर असण्याची कारण, डोळ्याला चष्मा लवकर लागण्याची कारण काय असतील तर आत्ताची जी दूषित अन्न आलेलं आहे. गोबी घ्या तुम्ही, भयानक त्याच्या भेंडी घ्या, किती तरी त्याच्यावरती औषधं मारलेली असतात. ती करताना थोडं त्या प्लास्टिक सोड्यामध्ये खाण्याचं सोडा त्या धुवून घ्या, त्याच्या पाण्यात थोडंसं भाज्या भिजवून घ्या, त्या घ्या. निदान गरोदरपणामध्ये तरी बाळ जन्माला आल्यानंतर 2 महिने तरी त्याला ही काळजी आता घेणं आवश्यक सुरू झालेलं आहे. कारण आपल्या जगामध्ये, देशामध्ये आता आपल्याला शुद्ध माती नाही राहिली. मी अनेक लोकांना विचारतो, मला बिना विषय शुद्ध माती आणून देऊ शकते? गवेला शेतातली तुम्ही आणून देऊ शकेल का? आपण ती माती जी आहे ना ती पूर्ण दूषित केली, युरिया टाकून सगळं केमिकल टाकून आणि पाणी गेल्यानंतर ती जी दूषित द्रव्य आहे ती पाणी जमिनीपर्यंत पाणी जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत ती गेलेली आहे. म्हणून त्याचे जे रेसिड्यूज आहेत आता ते तुमच्या भाज्यांमध्ये मिळतात. मग आता ही काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. म्हणून तुम्ही कधीतरी एखादा माणूस तुम्हाला कॅन्सर झाल्याचं भेटायचं, आता आपल्याला 10 कॅन्सरचे पेशंट माहिती आहे. पूर्वी गावामध्ये, बालवाडीमध्ये किंवा याच्यामध्ये एखादंच मुलगा असायचं त्याला चष्मा लागले. आता 50 मध्ये 10 असे म्हणतात की त्याला चष्मा नाही. कारण काय? त्या सगळ्या अन्नाच्या त्याच्या याच्यामधून आपण जे बॅक फूड आलेलं आहे, जे भयानक प्रकारचं तुमचं चायनीज फूड आलेलं आहे ते भयानक प्रकारे आणि जे तुमचे ड्रिंक्स आलेले आहेत ते अत्यंत विषारी आहे. त्याच्यापासून ते दूर आहे. मेंदूचा जो भाग असतो त्याच्या ज्या पेशी असतात त्यानंतर वाढायला सुरुवात होते, मल्टिप्लिकेशन. म्हणजे जर तुमच्याकडे जन्मताना जर 50,000 पेशी असतील त्या मेंदूच्या तर 6 महिन्यामध्ये पुढच्या त्याच्या 1.5 लाख, 2 लाख, 4 लाख अशा पेशी होतात वेगवेगळ्या. त्या फक्त 6 महिन्यामध्ये. त्याच्यापुढे जे 2 वर्षे ती जी पेशी ती मोठी व्हायला सुरुवात होते, लक्षात घ्या. आणि या काळामध्ये जर ताप आला, गोवर निघला, डागा पोहला, गोवर, मेनिंजायटिस, गटसर्प, कांजण्या असे जर आजार आले, तुम्हाला जे बाळाचे 6 शत्रू असतात ते तुम्ही ऐकलेलं असेल, त्याची काळजी घेतलीच पाहिजे, त्याचे डोसही घेतलेच पाहिजे आणि व्यवस्थित त्या गरोदर स्त्रीला आगोकाला हे आपण जपलं पाहिजे. बाळ 3 दिवसाचं जरी असलं आणि त्याला जर ताप आला तर सरळ सरळ बर्फाच्या पट्ट्यात ठेवा, तुम्हाला औषध सुचत असेल. त्याला सर्दी होते, सर्दी आपण तिथून नंतर, कारण लोक तुम्हाला बर्फाचं पाणी वगैरे तुम्ही जेव्हा टाकायला जाल ना खूप ताकद तो उठतच नाही, तर सरळ फ्रीजमधलं पाणी वापरायचं. पण तुमचे घरचे लोक तुम्हाला असं म्हणतील की नाही त्याला सर्दी झाल्यावर काय करा, कफ होईल, अमुक होईल. ते दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरला त्याला कंट्रोल करू शकता. पण ताप असा असतो तो त्या क्षणाला पुढे 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 जात असतो आणि त्याचा प्रवास मेंदूकडे सुरू करत असतो. जसं जसं ताप वाढतो तो हळूहळू आपल्या व्हायटल ऑर्गन कव्हर करायला सुरू. म्हणून ताप त्या काळामध्ये 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याला तापाचा स्पर्श. त्याच्यानंतर 6व्या वर्षापर्यंत त्या मेंदूची जी कॅपॅसिटी असते, क्षमता, त्याची ग्रोथ होत असते, ती ग्रोथ वाढत असते. म्हणून 6 वर्षापर्यंत सुद्धा परत आपण वेगवेगळी फळं, मुलांना वेगवेगळे आहार, चांगली औषधं त्या काळात सुद्धा हे जपलं पाहिजे. तर ह्या अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जी कारणं काय आहे मतिमंद, तर मतिमंद मूल जन्माला आला मग अशा विशेष शाळेमध्ये टाका, त्याच्यापेक्षा ते मतिमंद मूल जन्माला नाही येणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि मी जे सांगितलं तशी जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये मतिमंद मूल जन्म तुम्ही जेवढं ऐकले हे तुमच्या घरामध्ये तुमची आई, ताई, तुमची बहीण, तुमची बहिणी, कधी कधी बहिणीचं भांडण असतं तरी पण तो येणारा जो मुद्दा असतो ना तो तुमच्या घरात असतो. म्हणून तिचा छळ करताना निदान जेव्हा ती गरोदर असते किंवा ते लहान बाळ असतं त्याची काळजी घ्या. आणि तेच पुढं तुमचं भवितव्य असतं. त्यावेळेला हे करा. लग्न करताना ती जपून करा. रक्तगट तपासा. तुम्ही जर म्हटलं त्याचं वाईट वाटू नका. कारण हल्ली कोणाला काय असं विचारलं का आपल्या आईवडिलांना, नातेवाईकाच्या लोकांना राग येतो, त्यांना ह्या सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत त्या पटवून द्या. आणि हे जर झालं तर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कामाला येतात. हे जे सांगितलं मी की आपल्या कामाला यावं
तुम्ही ठेवावं म्हणून सांगितलं आहे. प्रतिबंध जन्माला आल्यानंतर ते जर प्रतिबंध असेल तर तुम्ही जितक्या लवकर त्याला ट्रीटमेंटला सुरुवात करा, तसं त्याचं प्रतिबंधत्वाचं पुढचे प्रॉब्लेम कमी होतात. त्याला अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतात. जितक्या लवकर तुम्ही म्हणता ना, एक धागा जो फाटल्यानंतर पहिला एक धागा टाकला की पुढचं शर्ट फाटायचं बंद होतं, बरोबर. ज्यांना थोडी झोप येत असेल ते लक्ष ठेवा. आणि काही लोकांना डोळे उघडे ठेवून झोपायची कला अवगत असते, माहीत नाही ते कसे झोपतात. आपल्यापैकी आहे असं कुठे जे डोळे उघडे ठेवून झोपतात असे, कारण थकलेले असतात. आणि काही लोक खूप लक्ष देऊन ऐकतात, त्या लोकांची मला भीती वाटते, कारण ते नुसते असे करत असतात. तर त्याला जितक्या लवकर तुम्ही त्याला हँडल करा, तितक्या लवकर त्याचं प्रतिबंधत्वाचे प्रॉब्लेम फास्ट ठेवा. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही लेमार्क नावाचा सायंटिस्टने यूज आणि डिस्यूजची थिअरी मांडली होती. तुम्ही जी गोष्ट वापराल ती चालेल, जी नाही वापराल ती नष्ट होईल. म्हणून आपण सेफ्टी वापरणं शिकवलं. तुम्ही 10 दिवस चालू नका. तुमचं आता फिजिकल एक्सरसाइज चालू आहे, तुम्ही एक्सरसाइज चालू नका ठेवू. जेव्हा ट्रेनिंग संपतं ना, तुम्ही रिलॅक्स होता आणि नंतर तुम्हाला वाटतं की मी 10 किलोमीटर चालत होते ना, आता काय झालं 1 किलोमीटर चालत. जे लोक लिफ्टचा वापर करतात आणि पहिल्यांदा 4 मजल्यावरून आपलं घर बदलतात, लिफ्ट असलेल्या ठिकाणी जातात, नंतर त्यांना 2 शिड्या चढायला आवडतं. सेम तसाच प्रकारे तुम्ही जो अवयव वापरा. म्हणून त्यासाठी जितक्या लवकर तुम्ही त्या बाळाला न्याल तितक्या वेळेला ते तितकं लवकर बरं होईल. म्हणून तिथं निग्लेक्ट करू नका. ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की हे जे मूल आहे ते आता चालायला पाहिजे पण चालत नाही, ते बोलायला पाहिजे पण बोलत नाही, त्याची टेस्ट असते कानाजवळ घुंगरू वाजवा, ते तिकडं पाहते का बघा. विशिष्ट वयामध्ये त्याने ते पाहिलंच पाहिजे. नसलं ऐकत तर त्याने लवकर कान तपासून घ्या. कारण आपली सिस्टीम अशी आहे, कानाचा पडदा आहे, पण कानामधून फक्त त्या वेव्ज आपण ऍक्सेप्ट करतो, पण आपण जी भाषा समजून घेतो ते मेंदू समजून घेतो, कान नाही समजून घेतो. म्हणून कानाचा पडदा जर खराब झाला तर त्याला वाहून नेणारी जी नर्व कॉर्ड असते ती जिवंत असते. आणि तुम्ही जर त्याला 2 वर्ष वापरलीच नाही, ते कान तसंच राहिला, नर्व कॉर्ड बनते. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, काय आत्तापर्यंत आहे, तुमचे कदाचित 5 वर्ष ते टिकेल, पण मला आता सायन्सवर भरोसा नाही, सायन्स काय शोधून काढेल. पण आत्तापर्यंत असं आहे, जगामध्ये आपण मंगळावर पाणी आहे की नाही, शुद्ध परग्रह, टीव्ही सगळं काढलेलं आहे. पण मेंदूची पेशी एकदा मेल्यानंतर तिला रिजनरेट करण्याचं सायन्स किंवा कला किंवा स्किल किंवा बुद्धिमत्ता अजून माणसाच्या हाती नाही. एकदा मतिमंदत्व आलं ते आलं. बाकीच्या जाहिराती मोठ्या बळी पडू नका. आम्ही मतिमंदत्व ट्रेनिंग देतो. हा, मतिमंदत्व आल्यानंतर त्याच्यामध्ये राहिलेल्या ज्या क्षमता त्या शोधून आम्ही ट्रेनिंग देतो. म्हणजे जे आता आहे ठीक आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण त्याला जे शिकता येईल त्याच्याकडे जे आहे ते आम्ही शिकवतो. आणि ते फार स्लो शिकतात. एकाचा शिकवायला त्यांना 2 महिने लागू शकतात, काही 1 महिन्यात शिकतात, मग 3 शिकतात, मग 4 शिकतात. आणि जेव्हा 5 शिकवायला जाऊ आपण तेव्हा पहिले 1, 2, 3 विसरतात. असं वाटतं त्याला 4थ्या महिन्यात विकून दिलं पाहिजे असं वाटतं, कारण तेवढी मेहनत वाया जाते. तर भयानक पेशन्स याच्यामध्ये लागतात. तर मतिमंद मग तुम्हाला पुढे रस्त्यावर दिसेल, काही दिसेल कदाचित, त्याचे हार्मोन्स वाढतात. लक्षात घ्या, हार्मोन्स वाढल्यानंतर ते मूल वयात असतं, जेव्हा तो तुम्हाला 24 वर्षाचा पुरुष 30 वर्षाचा पुरुष दिसतो, पण तो जर प्रतिबंध असेल तर त्याची बौद्धिक क्षमता 10 वर्षाची असते. त्याला स्त्रीशी कसं वागायचं, आपली बहीण कोण, मावशी कोण, आई कोण हे समजत नाही. आणि फक्त त्याचे हार्मोन्स काम करतात, म्हणून भिन्नलिंगी आकर्षण वाढतं. म्हणून त्या पद्धतीत तो मिठी मारायला पाहतो, हाताला स्पर्श करतो आणि ते तुम्हाला भाव वाटतं. म्हणून कुटुंबात सुद्धा अशी मुलं जी आहेत ती भयानक जनावरासारखी मारतात. हे तुम्ही समजून घ्या. तुझं मतिमंद रस्त्यावर दाब काढून टाकतात, पण मतिमंद असलेल्या बाबतीत तुम्हाला जे एक्सक्यूज करावं लागतं, त्याला शिकवावं लागतं. आमच्याकडे जे मुलं आहेत ती तशाच पद्धतीची काही आहे, पण त्यांना आम्ही हळूहळू शिकवतो. दिस इज रॉंग, दिस इज राईट, कसं वागायचं, नो. आमचे वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत स्पेशल एज्युकेशनमध्ये, साहेब त्या पद्धतीने आम्ही शिकतो. पण तुम्हाला जेव्हा असं मूल बाहेर दिसेल तेव्हा मला दादांनी जसं तुम्हाला सांगितलं होतं त्या, तर तुम्ही एक पब्लिक सर्वंट असल्यामुळे तुम्हाला अशी माणसं भेटतील हमखास त्याच्यानंतर पुढे, तर त्यांना समजून घ्या. तुम्हाला जर अशी कोणी पालक भेटले त्याला सांगा विशेष शाळा असते या मुलांसाठी, त्या विशेष शाळेत त्याला टाका. ते म्हणतील तू काय डॉक्टर इंजिनियर म्हणतात की नाही, पण जेव्हा ती लहान मुलगी 5 वर्षाची आहे आणि 5-6 वर्षाच्या मुलींना आम्ही त्यांच्या पालकांना सांगत होतो की तुम्ही तिला शाळेत टाका, त्यांनी नाही टाकलं.
आणि शेजारच्या 4 घरं ओलांडून ज्या बालकांनी टाकलं त्यांची मुलगी आज ग्रीटिंग कार्ड इथं आम्ही लावलेली केक बनवते, ती भात बनवते, वरण बनवते, थोडी शिलाई चालवते. आणि ती जी मुलगी आहे ती शाळेत नाही आली, त्या मुलीला आईला स्वतःचे कपडे तिला घालावे लागतात, आंघोळ घालावी लागते. आणि सगळ्यात वाईट गोष्ट पुढच्या ज्या घडतात ते पहा. आता अनेक वेळेला या ज्या मुली असतात कधी कधी असं म्हणतं की त्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांना काही सांगता येत नाही का हे तिच्यासोबत मुली केलं काय केलं आणि मग मोठा प्रश्न बरोबर. आमच्याकडे पोलीस खात्यामध्ये असतील तर अनेक दर 2-3 महिन्यात असे प्रॉब्लेम येतात आणि ते जर त्याचे जर तुम्ही ॲबॉर्शनला जाता डॉक्टर म्हणून त्याचं राहतात इलिगल झालेलं आहे अशा वाईट परिस्थितीला सामना आपल्याला करावा लागतो. म्हणून त्यासाठी जर विशेष शिक्षण मुलगी जर शिकत असेल तर ह्या गोष्टी आम्ही शिकवतो. कारण ते जर समोरचा पुरुष त्याच्यावर किंवा त्या गोष्टी आहेत ते स्पर्श असतात की ती बरोबर आई वडिलांना शिकते. आमच्या शाळेत येणाऱ्या मुलींच्या आईला लगेच सांगतो मला मुलाने असं केलं, गाडीमध्ये असं हे केलं. कारण आम्ही त्यांना ते शिकवतो की हे तसं सांगायचं, अजिबात लपवायचं नाही. आता आमच्याकडे आमच्या मॅडमने आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला नागपूरच्या तिथं रेल्वेमध्ये एका मुलीनं सांगितलं की ती प्रेग्नंट होती आणि तिनं सांगितलं का माझ्यासोबत रेल्वे स्टेशनला संडासमध्ये नेऊन 2 मुलांनी असं केलं, ती मुलं कोणती माहिती नाही. मग आमचे साहेब वरचे म्हणले तुम्ही या विषयात ते आहे तुम्ही जर हे सॉल्व्ह करा की मी ना माझ्या नंतर होतो गेलो पुढं ती केस तर उलटीच निघली की त्या मुलीला तिच्या बापाने 3 दिवस शिकवलं होतं सगळ्यांनी का तू हे बोलायचं, तिला दाखवलं प्रॅक्टिकली देऊन हे टॉयलेट दाखवायचं इथं 2 लोकांनी असं तिला सांगायचं. पण त्या मुलीला आमच्या मॅडमने विश्वासात घेतलं नंतर घेतलं की त्या मुलीच्या सगळ्या अत्याचार मुलांनी एका चुलत्याच्या मुलाने 2 मुलांनी तिच्यासोबत शेअर केलं. ते 18 वर्षाच्या खाली होते. त्यांनी केलं त्याचं हे निष्पत्ती आहे त्या मुलीनं नंतर सगळं. तर लक्षात घ्या अशी जी मुलं असतात मुली असतात त्या घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं असुरक्षित फार भयानक विषय आहे. तुम्ही जितकं बोल राहा एका मुलाचे केस आले पोलीस स्टेशनवरून तर त्याचं 4 वेळा प्रश्न अपेंडिक्सचं झालं, इकडचं झालं, तिकडचं झालं, कधी याचं झालं. नंतर जेव्हा कळलं की मला एक माझ्या एका बॅचमेटनी फोन केला की साहेब जरा दादा मला इकडे म्हटलं काय झालं मी अशी प्रतिबंधक वगैरे आहे आणि त्याच्यासोबत अशी गोष्ट झाली. म्हटलं माझं काय काम आहे मेडिकल केली पण डॉक्टरने हे सांगितलं आहे की त्याचे 4 ऑपरेशन झालेले आहेत पण त्याची किडनी गायब आहे. आता कोणत्या ऑपरेशनमध्ये ती काढली हे कसं ठीक. आता मी एकच उदाहरण दिलं, अशा उदाहरण मी एक का सांगते शॅम्पल आहे तुमच्यासाठी. एका मुलीच्या घरी गेलो त्याची आईबापांनी आपलं प्रतिबंध मुलगी जी आहे ती लॉकमध्ये ठेवली होती, तिला टीव्ही सगळं लावून दिलं होतं आणि ती चालत सुद्धा नव्हती. आणि त्या आईवडिलांचा माझा संपर्क झाला, आईनं मला संपर्क केला परस्पर. ती म्हणे सर तुम्ही एकदा येऊन पहा. आणि पाहिल्यानंतर त्या आईनं सांगितलं आहे ना की याच्या बापाला नाही सांगायचं तर तुम्ही या मुलीला पाहिलं म्हणजे पाहते माझे मित्र म्हटलं या मुलीला मदत कशी करायची. मग मी गेलो ती डायनिंग टेबलवर आणि फार श्रीमंत लोकांची गोष्ट आहे. ती मुलगी 10 वाजता येते म्हणून मी 10 वाजता त्यांच्या घरी गेलो. बाहेर मी पाहिलं आम्ही ठरवली स्टोरी. मी तिला ओळखलं की ती मतिमंद आहे. मग मी त्यांना म्हटलं का ही मतिमंद आहे तर म्हणे हा आहे. मग मला आपण मदत करू शकतो. मग तिला मदत करायला सुरुवात केली. मग जेव्हा तिला कुठे कुठे मदत करायला लागली त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्या मुलीला असं उचलून आणावं लागायचं. 1.5 वर्षानंतर जेव्हा मी गेलो तिनं माझा आवाज ऐकला आणि ती मुलगी स्वतःच्या पायावर पडताना काका का तर तिला तिच्या बेडवर 24 तास झोपवल्यामुळे तिच्या पाय जे आहेत ते निकामी होत चालले होते. हळूहळू कॅल्शियम त्याचं एक कॅल्शियम फॉस्फरसचं ते कॉम्बिनेशन असतं त्या कॉम्बिनेशन सुद्धा ते चेकअप केल्यानंतर ती सप्लिमेंट तिला देण्यात आल्या. तिचे एक्झरसाईज घ्यायला सुरुवात केली, काउन्सिलिंग केलं. ते अशी मुलं जे घरामध्ये जन्माला येतात ती देवाची गिफ्ट आहे. पण आपण सगळे लोक कशी नॉर्मल आहोत. आपल्याला आपल्या मनामध्ये द्वेष भावना राग सगळं आहे. तुम्ही मी केलेल्या जोकवर हसायचं की नाही तुम्ही आधी ठरवता की नाही. एखादा चेहरा जर आपल्याला आवडत नसेल एखादी व्यक्ती तो जर जोक करत हसत ते आपल्याला हसायला लागतं. इतकी आपण एखाद्याशी जास्तीचं का बोलतो तर आपला काहीतरी स्वार्थ असतो. ही मुलं तशी नाहीये. ह्या मुलं पूर्णतः निष्कपट असतात. यांना एक 6th सेन्स असतो की आपल्याला कोण आपली गुन्हा करतं आणि कोण आपल्याला द्वेष करतं. काही लोकांना ते मतिमंद मुलं अजिबात आवडतं. लहान दिसतात तिथं थोडे विचित्र दिसतात. शेमूड असतो, अस्वच्छ राहतात, तोंडाचा वास येतो, केस त्याची असतात, कपडे घाण झालेले असतात.
आमच्याकडे जेव्हा स्टाफ भरती करतो तेव्हा त्यांना आधीच आम्ही सांगतो की तुम्हाला या मुलांचा जर बेस गुन्हा येत असेल तर नोकरी करू नका, अत्तराच्या कारखान्यात जा, छान सुंदर इथे काम करा, पण इथे करू नका. कारण त्या मुलांचा जसा तुम्हाला मग समज लागतो, तुम्हाला धडा लागतो, म्हणून कळतं की आपल्या स्वार्थी दुनियापेक्षा ही मुलं खूप छान आहेत. त्यांना लगेच कळतं की तुम्ही प्रेम करणारे लोक आणि ते बिना स्वार्थ तुम्हाला जीव लावतात. आपली बिना स्वार्थ त्याचं कुठलंच मनामध्ये हे नसतं. आणि मग ही मुलं तुम्हाला समजायला लागतं की ही मुलं नुसती आपण वीक नाही आहे, यांना प्रेम भावना याची सुद्धा गरज आहे. ते त्यांना दिलं तर ती चांगली वाटतं. त्यांना जर आपण त्यांच्या लेवलवर जवळ शिकवलं ते ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळू शकतात. बरोबर, आमच्याकडे फोटो आहे ते ऑलिम्पिकमध्ये सुद्धा म्हणून ते पूर्णतः निग्लेक्टेड होऊ शकतात. हा विषय तुम्हाला कोणत्याही विद्यापीठामध्ये कुठल्याही शाळेमध्ये त्याच्या आधी कधी शिकवला नसणार. कारण मला शिकवले म्हणून मी हे सांगितलं. कारण हे जे नॉलेज आहे ते तुमच्या उपयुक्त तुमच्या घरामध्ये कोणी म्हणून असेल कदाचित डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्ही सांगितलं पाहिजे की यांच्यासाठी विशेष शाळा असतात, त्या शोधा, विशेष शिक्षण त्याला द्या आणि तो तुमचा उपयोग करा. ज्या घरामध्ये आई वडील होतं पावतात त्याच्यानंतर आपला MA झालेला पोरगा जर भाऊ असेल तर त्याला वैदिक वाईट बाबत तो आत्महत्या करतो. बरोबर आहे, इतकं छळतात त्याला नोकरी नसेल तर या मुलांचं काय होतं इतके हे. आमच्याकडे तर अशी काही मुलं विद्यार्थी आम्ही पाहिले तर त्यांनी घरामध्ये दूध सांडवलं, आई वडील नाही आता, तर त्या वहिनीने भावाने त्याला पकडून गॅसवर लोखंडाची पट्टी चटकी दिलेली आहे, जखमा केलेल्या आहेत, का त्याने दूध सांडवलं, कधी TV फुटला, अशा अमानुष प्रकारे त्यांच्या घरात सुद्धा कुंभमेळ्यामध्ये